पुढची बातमी, मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज भोगीच्या भाजीला महत्त्व असतं. मात्र यंदा भाज्यांच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे. भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागलाय. 120 रुपये किलोने मिळणारा वाल तब्बल 200 रुपयांवर गेलाय, तर 60 रुपयांना मिळणारी वांगी 100 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे भोगीच्या भाजीचा तडका सर्वसामान्यांना ठसका आणणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी. मकर संक्रांतीला भोगीच्या भाजीला प्रचंड महत्त्व असतं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी प्रत्येक घरात शिजली जाते आणि याच भाजीचं महत्त्व नेमकं काय असतं आणि महत्त्वाचं म्हणजे या भाज्या यंदा महागल्या देखील आहेत. कोणत्या भाजीचं किती महत्त्व आहे किंवा कोणत्या भाजी किती किमतीची आहे हे आपण त्या दादाकडनं जाणून घेणार आहोत. दादा, कोणत्या कोणत्या भाज्या असतात त्याच्यात आणि नेमक्या किती महाग झाल्या त्या यावर्षी? आज यंदा 10 रुपयाची पहिली 10 रुपयाची वस्तू होती, आज 20 रुपयाला झाली. गाजरं ही पहिले 40 रुपये 50 रुपये किलो होती, आज यंदा 80 रुपये किलो गाजरं झाले. ते 50-80 रुपये किलो गाजरं झाली. भोगीची भाजी घेतली आहे का? हो घेतली आहे ना, दरवर्षी करतो आम्ही. याला मिसळणीची भाजी असं पण म्हणतात आणि याचं आदल्या दिवशीचं खूप महत्त्व आहे, कारण थंडीत हे खावं आणि नुसती भाजी नाही, त्याच्यात आपण तिळकूट पण घालतो, त्या थंडीत तीळ खायचं म्हणून. आणि या सगळ्या भाज्या मिक्स त्या निमित्ताने पोटातही जातात. नाहीतर जनरली वांगी वगैरे खात नाहीत हल्लीची मुलं, पण ते त्या निमित्ताने खाल्लं जातं. वांग, गाजर, पावटा. आपल्या शरीराला जास्तीत जास्त उष्णतेची गरज आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या शेंगा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा झाल्या, वांगी झाली, सुरण, रताळी ही जी येतात त्याची मिक्स भाजी आपण करतो. तर ही परंपरा जी आहे ती फक्त महाराष्ट्रात नाही तर अनेक राज्यांमध्ये सुद्धा ती पार पाडली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.